नमस्कार, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा जवळ येऊ लागली आहे. तसं तसं विद्यार्थ्यांचं टेन्शन किंवा तणाव खूप वाढायला लागलेला आहे. अभ्यास केलेला असूनही आपल्याला येईल की नाही, आपल्याला आठवेल की नाही याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना लागलेली असते. आज आपल्यासोबत यशवंत क्लासेसचे संचालक प्राध्यापक भालचंद्र पाटील आहेत. प्राध्यापक भालचंद्र पाटील हे बी केमिकल या विषयात गोल्ड मेडलिस्ट असून गेली 30 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स म्हणजे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय सोपे करून शिकवलेले आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे शिकून खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे. आपल्याला प्राध्यापक भालचंद्र पाटील सर हा परीक्षेचा टेन्शन, तणाव दूर कसा करावा आणि अगदी इझिली परीक्षा कशी द्यावी, हसतमुखाने परीक्षा कशी द्यावी याच्याविषयीचं गायडन्स करणार आहेत. आपल्या सर्वांची 10वीची परीक्षा ही आता 1 मार्च पासून सुरू होत आहे आणि जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याने ही त्याच्या परीने अतिशय चांगली अशी तयारी केलेली आहे. परंतु परीक्षेच्या शेवटच्या क्षणी आपण कशी तयारी करायची, कशा प्रकारे या परीक्षेला सामोरं जायचं, अधिक मार्क्स मिळवण्यासाठी काय करायचं याच्याबद्दलचं माझ्या अनुभवानुसार जे काही शक्य आहे ते मार्गदर्शन मी करायचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार. अनेक विद्यार्थी असे असतात की अभ्यास केला तरी आपल्याला आठवेल की नाही, आपल्याला येईल की नाही याची त्यांना भीती वाटत असते. तर ही भीती सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटत असते का सर? हा, जवळपास प्रत्येक विद्यार्थी हा थोडासा नर्वस असतो. म्हणजे कितीही तयारी झाली तरी त्याला अशी भीती वाटत असते. पण तसं काही भीती मानायची काही मुलांनी गरज नाहीये. त्याने अतिशय चांगली तयारी केली असेल तर बऱ्याच विद्यार्थी हे रिलॅक्स मोडमध्ये असतात. अच्छा, बरं. आणि ज्यांना समजा अशी भीती वाटते त्यांनी रिलॅक्स मोडमध्ये यावं याच्यासाठी काही उपाय आहे का? आता साधारण 20 ते 25 दिवस हे सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी, खास करून महाराष्ट्र बोर्डच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी शिल्लक आहे. साधारण मुलांनी जर विचार केला तर 10 सब्जेक्ट त्यांना आहेत आणि रफली 2 ते 2.5 दिवस हे प्रत्येक विषयाला मिळतात तयारीसाठी. तर त्यांनी शेवटी साधारण 1 मार्चच्या 2-3 दिवस अगोदर हे साधारणपणे मराठी विषयाचा अभ्यास केला तर तो त्यांना ताबडतोब लक्षात राहील. बोर्डाचं वेळापत्रक हे असं आहे की प्रत्येक विषयामध्ये किमान 1 दिवसाची तर मिनिमम सुट्टी ही आहे. त्यामुळे त्यांनी तसं काही खूप अभ्यासाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यांना झालेल्या अभ्यासक्रमाची रिव्हिजन ही त्या 1 दिवसाच्या सुट्टीमध्ये पण चांगली करता येईल. पण या 20 दिवसांमध्ये त्यांनी साधारणपणे अभ्यासाचं जर चांगलं टाइम टेबल केलं आणि 10 तास किंवा जे काही शक्य आहे तेवढा वेळ जर दिला तर ते निश्चितपणे या परीक्षेच्या टेन्शन मधून बाहेर येतील. अच्छा, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणं किंवा चेअरअप होणं, हो, याच्यासाठी काय करता येतं? आजकाल मुलं हे अत्यंत हुशार आहेत आणि ते अनेक प्रकारचे मोटिवेटेड व्हिडिओज वगैरे बघून, युट्यूब बघून स्वतःला मोटिवेट करत असतात. पण बाळांनो, एक लक्षात घ्या की सेल्फ मोटिवेशन हे नेहमी सेल्फ डिसिप्लिन मधून येत असतं. त्यामुळे त्यांनी अतिशय चांगलं सेल्फ डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. आजकाल बऱ्याच मुलांना हे एक प्रकारे शाळा संपलेल्या आहे, सर्व शाळांच्या पूर्वपरीक्षा संपलेल्या आहे, बरेच क्लासेस पण त्यांचा अभ्यासक्रम संपवलेला असल्यामुळे त्यांना बराचसा वेळ हा आता उपलब्ध आहे आणि हा एवढा वेळ त्यांना माझ्या मते पूर्ण वर्षामध्ये मिळालेला सुद्धा नसेल. तर हा वेळेचा उपयोग त्यांनी केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी आदल्या दिवशीच उद्या आपण कोणते विषय अभ्यासणार आहोत, कोणत्या प्रकारचा अभ्यास आपण करणार आहोत याचं रात्री नियोजन केलेलं पाहिजे. साधारण असं म्हणतात, वेल बिगेन इज हाफ डन. म्हणजे तुम्ही दररोजच्या वेळेची सुरुवात जर नीट केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. अभ्यास केव्हा करायचा, कुठे करायचा आणि किती करायचा याचा पण एक काही नियम आहे. साधारणपणे जे अभ्यासाचे विषय आहेत हे मुलांनी पहाटे उठून जर केले तर ते त्यांच्या चांगल्या स्मरणात राहतात. कारण बऱ्याच वेळेला आपली मेमरी ही शार्प असते सकाळच्या वेळेला, दिवसभराचे त्याच्यामध्ये कुठलंही डिस्ट्रॅक्शन नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी अतिशय नम्रपणे सांगेल की त्यांनी सकाळच्या वेळेला रिडिंगचे विषय केले पाहिजे. दुपारच्या वेळेला बऱ्याच मुलांना थोडीशी सुस्ती येते जेवण केल्यानंतर,
मग अशा वेळेला त्यांनी गणित सोडवणे, भौतिकशास्त्राचे उदाहरणं सोडवणे असं जर केलं तर त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे वेळेचा वापर करता येईल. आणि एक लक्षात घ्या मुलांनो की मोटिवेशनचे व्हिडिओ बघून आपण थोड्या वेळ मोटिवेट होतो, पण आपल्याला हे मोटिवेशन हे परीक्षा पूर्ण होईपर्यंत आपल्याला टिकून राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही एक स्वतःचा एक रिअलिस्टिक गोल ठरवला पाहिजे. बरेच मुलांना असं वाटतं की आपण इलॉन मस्क व्हावं, स्टीव्ह जॉब व्हावं, पण आत्ताचे ते गोल नाहीये. आपण शॉर्ट टर्म गोल हा 20 दिवसाचं नियोजन कसं करायचं, आपल्याला त्या परीक्षेला कशा प्रकारे सामोरं जायचं, आणि प्रत्येक मुलांनी स्वतःच्या कुवतीनुसार, कारण बरेचसे पॅरेंट्स पण बघत असतील तर त्यांनी प्रत्येक मुलाला असं स्ट्रेस नाही दिला पाहिजे. त्याच्या कुवतीनुसार प्रत्येक मुलाने अभ्यास जर केला तर तो निश्चितपणे चांगले मार्क्स मिळू शकतो. आता तुम्ही म्हटलात की पालकांनी मुलांना स्ट्रेस दिला नाही पाहिजे, बरोबर, किंवा ताण नाही दिला पाहिजे, परंतु पालक जे मुलांना अभ्यास करा म्हणतात ते त्यांच्या काळजीपोटी म्हणतात. हो बरोबर, एक्झॅक्टली. तर मुलाला ताण यावा असं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही, पण मग ते सांगण्याची काही पद्धत काही वेगळी बदलायला पाहिजे का? कारण अभ्यास करा असं म्हटल्यानंतर जर मुलांना स्ट्रेस येत असेल तर पालकांनी तरी काय करायचं? पालकांनी मुलांना एक केवळ पालक या भूमिकेतून न बघता त्यांचं मित्र व्हावं असं माझं मत आहे. त्या मुलाला सपोर्ट करणं, त्याला एखाद्या विषयाची अडचण असेल तर कन्सर्न शिक्षकाला भेटून त्याची ती अडचण दूर करणं, गणिताचं एखादं उदाहरण किंवा एखादी कन्सेप्ट त्याला कळाली नसेल तर आई किंवा वडील किंवा त्याचे जे मित्र असतील त्यांना एकमेकांना मदत करणं, अशा प्रकारे जर पालकांचं जर त्याचा सपोर्ट राहिला तर बऱ्याच वेळेला मुलं हे नक्कीपणे, बऱ्याच वेळेला पालक जर नक्की ऐकत असतील तर मला असं त्यांना सांगायचंय की तुम्ही ह्या दिवसांमध्ये मुलांचे मित्र व्हा. पालक या भूमिकेतून मुलांकडे बघू नका. मुलांना जे काही अडतंय त्याला आपण कसं सुरळीतपणे करून देऊ असं जर पालकाने भूमिका ठेवली तर पालकांचं घरातलं वातावरण हे अतिशय शांत होईल, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि मुलगा खरोखर चांगले मार्क्स मिळवू शकेल.